सगळ्यावरती प्रेम केलं. उणीव काय बसली? त्याने सांगितलं मित्रा, सगळ्यावरती प्रेम करण्याच्या नादात स्वतःवरती प्रेम करायचं विसरून गेलं. ज्याला स्वतःवरती प्रेम करता आलं ना, तो जगात दुसऱ्यावरती प्रेम करू शकतो. भारतीय तत्वज्ञानाचा, भारतीय संस्कृतीचा विचार ज्या महापुरुषाने साता समुद्राच्या पार पलीकडे नेऊन ठेवला, ते स्वामी विवेकानंद म्हणायचे, जगात कोण मोठा होतो? लक्षपूर्वक ऐका. जगात कोण मोठा होतो? जगात तोच माणूस मोठा होतो जो स्वतःला मोठेपणा देतो. जगात तोच मोठा होतो. तुम्ही जर स्वतःलाच मोठेपणा नाही दिला तर जगाने तुम्हाला काय मोठेपणा द्यावा? आणि आजच्या काळात तर कोणच कुणाला मोठं म्हणायला तयार नाही. ज्याला त्याला वाटतं उग मी आहे म्हणून आहे. कसं आहे? उग मी आहे म्हणून आहे, नाहीतर आहे, नाहीतर बोगच कशी करते ती. मी आहे म्हणून शिळ तुकडं खाता. म्हातारी म्हणते का नाही, मी आहे म्हणून शिळ तुकडं खाता. पोरं म्हणते ती, बाबा तुम्ही आहे म्हणूनच तुकडं खायची वेळ आली, तुम्ही जावा कशात तेल लावून तूप लावून चपाती हाणता बघा. मी आहे म्हणून आहे, मी आहे म्हणून आहे. स्वतःवरती प्रेम करणं, दुसऱ्यावरती प्रेम करणं, गुरुजीने त्याला धर्माची उपमा दिली. तसं भगवत भक्त भगवंतावरती प्रेम करतात आणि भगवान भक्तांवरती प्रेम करतो. श्रीमद भागवताच्या अनुषंगाने एक उदाहरण आपल्या समोर ठेवतो. विठ्ठला विठ्ठला भागवतामध्ये एक उदाहरण सांगितलेलं आहे. काम कर्म बीजानां यशं चेतस्य संभवः वासुदेवो हि केवलं सवे भागवतोत्तमः. भगवत भक्ताची लक्षण सांगत असताना पहिलं लक्षण सांगितलं नकार. काम या शब्दाचा अर्थ आहे इच्छा, अपेक्षा, तृष्णा, आकांक्षा, वासना, आशा. सगळ्यात सोपं. अपेक्षा रहित भक्ती असते त्याला म्हणायचं उत्तम भगवत भक्त. नकाम. ज्यांच्या अंतःकरणाचा विषय केवळ परमात्मा झालेला आहे त्याला उत्तम भगवत भक्त म्हणतात. जुने कीर्तनकार मंडळी एक उदाहरण सांगायचे. काही उदाहरण आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा एका दिवशी द्वारकेमध्ये बसले. द्वारकेमध्ये बसले असताना कृष्णाच्या मुखात राधेचं भजन आलं. कोणाचं भजन आलं? राधेचं. राधे राधे ओ राधे 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 ओ राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 ओ राधे राधे ओ राधे राधे किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए सुबह पे राधा 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 नाम हो जाए किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए. भजन कोण करतंय? कृष्ण. आणि कृष्णाच्या मुखात असलेलं राधाचं भजन रुक्मिणीनं ऐकलं. कुणी? रुक्मिणी. रुक्मिणी कृष्णाची कोण? घ्या क्या अवघड आहे. रुक्मिणी कृष्णाची कोण? बायको. बायको. आणि बरं कृष्णाला काही एक होती का हो? किती? 16,100. असं 16,108 बायका होत्या. किती होत्या? 16,108. लोक आम्हाला म्हणतात महाराज आम्ही 2-4 केली तर काय बिघडतं? देवाने एवढं केलं, देवाला असं केलं, देवाला तसं. म्हटलं भल्या माणसं. ते वृंदावनामध्ये गाई राखत असताना वडवागळ नावाचा अग्नी आला, प्रगट झाला होता. वडवागळ. भगवंताने 12 कोस अग्नी एकदम गिळला होता. 12 कोस अग्नी एकदम गिळला होता. अर्थात त्याला आपल्या पोटामध्ये समाविष्ट करून घेतलं होतं. मी म्हटलं अरे वडवागळ नावाचा हत्ती भगवान श्रीकृष्ण भगवान परमात्माने गिळून टाकला. तुला बिळीचा चटका सहन होत नाही, उत्पत्तीचा चटका सहन होत नाही, आपण अग्नी केव्हा गेला? मग आता मला सांगा, भगवान कृष्णाची रुक्मिणी बायको आहे. 16,108 बायका कृष्णाला असताना सुद्धा एखाद्या परस्त्रीचं नाव आपल्या नवऱ्याच्या तोंडात आल्यावर कुठल्या तरी पत्नीला, पतिव्रतेला ते सहन होईल का? बोला. जर सहन झालं, ते कीर्तन सांगत नाही, ते तुम्ही ओळखून घ्या. सहन झालं तर ती पतिव्रताच कसं शक्य होईल महाराज? देवा अरे 16,108 पत्नी तुम्हाला तरी तुम्ही परस्त्रीचं भजन करता. म्हणजे कोणा? राधेचं भजन करता. राधा राधा तुमच्या मुखात असतं राधेचं भजन. रुक्मिणी तुला समजायचं नाही, तिचा अधिकार तुला समजायचं नाही.
काय अधिकार आहे अमुक आहे तमुक आहे तुम्ही त्याचं भजन करता थांबा आता तुझी खोडच पडते. कोण म्हणाले? रुक्मिणी म्हणे त्याची खोडच नव्हती. भगवान परमात्मा निघून गेले. रुक्मिणीनं राधेला घरी बोलावून घेतलं आणि बोलावून घेतल्यानंतर गरम गरम दूध तिला प्यायला दिलं. रुक्मिणीचा भाव होता राधेला गरम दूध प्यायला दिलं की राधेला चटका बसणार. जिभेला जीभ पोळली की राधेचं भजन बंद होईल. राधेचं भजन बंद झालं की कृष्णाचं भजन बंद होईल. बघा अशी लिंक आहे. तिला गरम दूध प्यायला द्यायचं. राधेला घरी बोलवून घेतलं. उकळतं गरम गरम उकळतं दूध राधेला प्यायला दिलं. राधेच्या हातामध्ये ग्लास ठेवला. रुक्मिणीला वाटलं आता राधा दूध पिणार. राधेची जीभ भाजणार. त्याचं भजन बंद होईल. कृष्णाचंही भजन बंद होईल. मला आनंद वाटेल. राधेचा आता जीभ भाजणार. राधेला दूध प्यायला दिलं आणि एकाही मिनिटाचा अवकाश न मागता 8:15 वाजता राधा सगळं गरम दूध पिऊन टाकले. अत्यंत 8:15 वाजेपर्यंत राधेला गरम, बरोबर आहे कमी जास्त काय 8:15 झाले का? गरम गरम दूध राधेला प्यायला दिलं. राधेला गटागटा दूध प्याली. राधा निघून गेली. रुक्मिणीने तोंडातच बोट घातलं. हा काय प्रकार घडला? आपण काय करण्यासाठी उद्देशाने केलं हे काय घडलं? राधेला काहीच झालं नाही. राधा निघून गेली. रात्र झाली. कृष्ण परमात्मा घरी आले. जेवण केले. शयनगृहामध्ये झोपण्याकरता गेले. रुक्मिणी माता भगवंताचा पाय चेपायला लागले. चेपता चेपता रुक्मिणीची नजर पडली भगवंताच्या तळपायावरती. कुठं पडली? तळपायावरती नजर पडली. कृष्णाच्या तळपायाला फोड आलेले रुक्मिणीने बघितले. कोणाच्या पायाला फोड आले? कृष्णाच्या पायाला फोड आलेले रुक्मिणीने बघितले आणि रुक्मिणी म्हणू लागली म्हणून तर तुम्हाला म्हणत असते बेगर चपल्याशिवाय घराच्या बाहेर पडत जाऊ नका. रुक्मिणी असते म्हणून काय झालं? शेवटी नवरा बायकोच आहे. तुम्हाला म्हणत असते घराच्या बाहेर पडत जाऊ नका. तुम्हाला तर काय तुम्हाला तर काहीच कळत नाही. मी सांगत असते चप्पल घातल्याशिवाय घराच्या बाहेर पडत जाऊ नका. रुक्मिणी खबरदार. माझ्या पायाला फोड आले त्याचं कारण तू आहे. देवा काय लॉजिक? काय संबंध असतात? माझ्या पायाला फोड आले त्याचं कारण तुमच्या पायाला फोड आले मी त्याचं कारण कसं असू शकेल? खरं सांग. राधेला घरी बोलवलं होतं म्हणे. हो बोलवलं होतं. तिला काय केलं? दूध प्यायला दिलं. कसं दिलं तेवढं सांग. गरम दूध प्यायला दिलं म्हणे. हो देवा काय संबंध? राधा दूध प्यायली तुमच्या पायाला फोड आले काय संबंध? इथं तर संबंध आहे सगळा. इथं तर संबंध आहे म्हणे. काय संबंध म्हणे? राधा गरम दूध प्यायली फोड माझ्या पायाला आले. याचं कारण आहे राधेच्या अंतःकरणात माझे पाय आहेत. लक्षपूर्वक आहे का? राधेच्या अंतःकरणात माझे पाय आहेत. भक्ताला झालेला त्रास सहन करण्याचं काम देवाचा असतो. तू तिला त्रास दिला आणि तो मला सहन करावा लागला. माझं उदाहरण संपलं. दूध राधा प्याली. फोड कृष्णाच्या पायाला आले. याचा अर्थ असा आहे विषय तो त्यांचा नावडे जनधन विठ्ठली विश्वास अपेक्षाच नाही. न काम. काम शब्दाचा अर्थ आहे इच्छा. अजिबात अपेक्षा नाही. अजिबात इच्छा नाही. असं आपण पंढरपूरला जातो का नाही? जातो. नेहमी प्रश्न विचारत असतो माणसाने पंढरीला जावं का जाऊ नये? पेटी वाजत फोन होतो बघत नाही. टाळकरी जाऊ का जाऊ नये? आनंद कीर्तनाचा नाव चॅनलचं पक्क लक्षात राहिलं आता माझ्या. जावं का जाऊ नये? जावं. बचत गट
माणसाने पंढरपूरला जावं का जाऊ नये? जावं, पण कधी जावं? जायच्या अगोदर जावं. हे ज्याला कळायला नाही तर काहीच काम नाही. जायच्या अगोदर म्हणजे कुठं? वरी म्हणजे कुठं? शेडवर होय मंडपावर? नाही नाही नाही. जायच्या अगोदर म्हणजे मरायच्या अगोदर माणसाने परमार्थ केल्याशिवाय मरू नये. मरण याच्यात माणसाने परमार्थ करून तयार असावं. आपण पंढरीला जातो, काही नाही म्हणलं तरी येताना म्हातारा नातवाला फुलफुळा घेऊन येतो. काय आणतो? फुलफुळा आणतो. कोण आणतो? कुणाला आणतो? काय आणतो? कोण आणतो? हा फुलफुळा. हा फुलफुळा आणतो. फुलफुळ आणतो, नातवाला आणतो. आयुष्याचं फुलफुळ झालं तरी फुलफुळ्याला कळणार. अहेतुक्य अप्रतिहता. श्रीमद भागवतकाराने उदाहरण दिलं. अहेतुक्य, हेतू रहित. म्हणजे नाही, हेतू म्हणजे अपेक्षा. अपेक्षाच त्या भक्तीमध्ये नाही, तिला उत्तम भक्ती म्हणतात. महादेवाकडे डुकून बी बघत नव्हती कोणी, डुकून बी मागच्या 5 वर्षात. कळतंय का नाही तुम्हाला? महादेव माहित पण नव्हते कोणाला. आता एवढी भक्ती वाढली महादेवाची. आमचे एक महाराज आहेत, ते गमतीने सांगत असतात, एवढी भक्ती वाढली, एवढी भक्ती वाढली. महादेवाच्या पिंडीवर शेवाळचं एवढी भक्ती वाढली. तुला आपल्यातल्या आपल्याला कळवं म्हणून बोललो. ह्यांना कशाला ऐकून द्यायचं? विनोदाचा भाग सोडून द्या. अपेक्षा अहेतुक्य अप्रतिहता. त्याला 2 सूत्र श्रीमद भागवतकाराने सांगितले. दुसरं भगवत भक्ताचं उत्तम लक्षण, न काम कर्म बीज. ज्यांच्या अंतःकरणामध्ये कर्मबीज नाही. देह म्हटलं की देहाकडून कर्म होतं, आणि कर्म घडलं की कर्मातून पाप पुण्य निर्माण होतं. हा श्रीमद भगवद्गीतेचा सिद्धांत आहे. आता तुम्ही कीर्तन ऐकता, हे कर्म आहे. ह्या कर्मातून पुण्य तरी निर्माण होईल, नाहीतर पाप तरी निर्माण होईल. कीर्तन ऐकलं तर पुण्य, आणि कीर्तनात येऊन झोपलं तर पाप. अर्थात पाप पुण्य निर्माण होतं. संतांना पापही लागत नाही, पुण्यही लागत नाही. ह्या भजनी मंडळाला माझा अभंग कळेल बघा. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. उत्तरार्धामध्ये तो खूप बऱ्या सांगतात. फार बोला शरीराला पापही लागत नाही, शरीराला पुण्यही लागत नाही. पटण्यासाठी एका मिनिटात एक उदाहरण सांगतो. हे तुम्हाला कळणार नाही. आता मला माहिती आहे तुम्हाला जरा जड चाललंय, समजेल असं सोप्या भाषेत सांगतो. जनक नावाचा एक राजा होऊन गेला. जनक नावाचा, त्याला एक उपाधी होती, पदवी, विदेही राजा जनक. जुन्या काळात जर रामायण वगैरे आपल्या गावात चालायचं माहिती असेल, जुन्या मंडळीला रामायण सांगणाऱ्या वाचक सूचक मंडळीला जनक राजा होता. जनक राजा एके दिवशी याज्ञवल्क्य ऋषीच्या पाठाला बसला होता. वेदांताचे पाठ चालायचे, पाठाला बसला. बघता बघता पाठ चालू असताना एका शिष्याने येऊन सांगितलं, एका नोकराने येऊन सांगितलं, राजे तुमच्या राजवाड्याला आग लागली. काय लागली? राजवाड्याला आग लागली. राजे राजवाड्याला आग लागली, पटकन उठा. राजाने हल्ला नाही, बोलला नाही, काहीच नाही. शांत चित्ताने पाठ ऐकत बसला. अजून थोड्या वेळाला सांगितलं, राजे आग जवळ आली. राजे आग जवळ आली, आता तरी उठा. इतकी जवळ आली, इतकी जवळ आली. जनक राजाची उजवी मांडी आग्नेने भाजून गेली. तरी राजा पाठातून उठला. उजवी मांडी राजाची जळून गेली. आणि पाठ झाल्यानंतर राजा जनकाने सेवकाला प्रश्न विचारला, काय म्हणत होता रे मनापासून? आग लागली, आग लागली. काय झालं म्हणे? काय झालं म्हणे? काय म्हणता राजे? मांडी जळाली तुमची. मग आता राजाने इतकं गोड उत्तर दिलं, लक्षपूर्वक ऐका. राजाने सांगितलं, सेवका ऐक, माझी मांडी जळाली असं तुझं मत आहे ना? मग ऐक,
अरे जे जळतंय ते माझं नाही, माझं आहे ते कधी जळत नाही. जे जळतंय ते माझं नाही, माझं आहे ते कधी जळतच नाही. जळणारा देह माझा नाही, आत्मा माझा आहे, कधी जळतच नाही. मग माणसाचा देह मरतो का आत्मा मरतो? देहाला जळतो की आत्म्याला जळतो? आत्म्याला जळायला असतं तर वर्ष श्राद्ध पुण्यतिथी कशाला कोण करत बसलं असतं? वासांशी जीर्णानि यथा व्यायनमानि गृह्णाति नरो प्राणी तथा शरीरानि विहाय जीर्ण अनन्यानि संयाति नवानि देहि. ज्ञानोबराय चिंतन करतात. जैसे जीर्ण वस्त्र सांडीचे मग नूतन वेरीचे तैसे देहांतराते स्वीकारिजे चैतन्य नाते. संतांना पापही नाही पुण्यही नाही. संतांकडून घडलेलं पुण्य कुठं जातं? पुण्यवंत व्हावे, सज्जनांचे नावे, पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत, हरिपाठ कीर्ती, इकडे संतांचं पुण्य जातं. पाप कुठं जातं? जी माणसं संतांची निंदा करतात त्यांच्याकडे संतांचं पाप जातं. म्हणून माणसाने जीवनभर एक नियम लक्षात ठेवायचा, आपल्याकडून कोणा संतांची सज्जनांची सेवा नाही घडली तरी चालेल, पण आपल्याकडून कोण्या संतांची सज्जनांची निंदा होता कामा नये एवढा माणसाने नियम ठेवला. आपल्या मुखातून कोण्या सत्पुरुषाची निंदा होता कामा नये. संतांना ना पाप ना पुण्य कर्म बीज अंतःकरणात वासना नाही. शेवटचा वासुदेव होईल केवलम, ज्यांचा विषय केवळ परमात्मा झालेला असतो. रामायणातलं एक प्रसिद्ध उदाहरण सांगतो. सकाळची वेळ होती, प्रभू रामचंद्र आणि सीता आई सैनिक झाडाखाली बसले होते. अर्थात झाडाखाली बसले असताना निवांत दोघे जण गप्पा मारत बसले होते. रामाची नजर गेली, त्या झाडावरती एक वेली पसरली होती. रामाची नजर त्या वेलीवरती गेली आणि प्रभू रामचंद्र सीतेला म्हणलं, सीते ऐक ना ग, मला असं वाटतंय झाडापेक्षा वेली सुंदर आहे. काय सुंदर आहे? दृष्टांत लक्षपूर्वक ऐकला तर तुम्हाला कळेल. झाडापेक्षा वेली सुंदर आहे. बघ ना सीते, या वेलीमुळे झाडाला किती शोभा आली. वेली पसरली, त्या वेलीमुळे झाडाला शोभा आली. मला असं वाटतं झाडापेक्षा वेली सुंदर आहे. सीता म्हणाली, नाही नाही पण असं नाही, झाडापेक्षा वेली सुंदर आहे असं नाही. मला असं वाटतं वेली जरी सुंदर असते तरी वेलीला आधार कुणाचा हो? मला म्हणायचंय वेली सुंदर नाही, सुंदर आहे. आता त्या बोलतात राम म्हणायचे वेली सुंदर आहे आणि सीता म्हणायची झाड सुंदर आहे. बघता काय माझ्याकडे दोघांचे भांडण लागले. देव असले म्हणून काय तरी नवरा बायकोच की शेवटी. देव असले म्हणून काय तरी नवरा बायकोच ना. बघता बघता दोघांचे भांडण लागले. भेटवण्याकरता तिसरं कोणीतरी पाहिजे ना, कोणीतरी तिसरं पाहिजे. इकडं तिकडं बघितलं कोणीच नव्हतं. तेवढ्यात बुद्धिमत्ता वरिष्ठ हनुमंत्री यांनी उद्धार केलं. हनुमंत्री प्रभू काय लावले दोघांनी सकाळ सकाळी भांडण? जगाचे भांडण मिटवायचं काम तुम्ही, तुमचे भांडण कोणी मिटवायचे? म्हणे तो मिटवायचे. हनुमंतरायाने सांगितलं काय होते काय काम आहे तुमचं? ऐक ना हनुमंत, मला असं वाटतं वेली बघणं झाडावरचे किती सुंदर आहे. मला असं वाटतं झाडापेक्षा वेली सुंदर आहे. सीता म्हणाले नाही हनुमंता, मला असं म्हणायचे वेली जरी सुंदर असली तरी वेलीला आधार झाडाच आहे. त्यामुळे वेलीपेक्षा झाड सुंदर आहे. मी म्हणते वेलीपेक्षा झाड सुंदर आहे आणि राम म्हणतात झाडापेक्षा वेली सुंदर आहे. हनुमंत आता तूच सांग नेमकं दोघात खरं काय आणि खोटं काय? हनुमंतरायाने सांगितलं देवा खरं सांगू का खोटं सांगू? तुम्ही म्हणता वेली सुंदर नाही, साहेब म्हणतात झाड सुंदर आहे. दोघांची भांडणं सुरू झालेत. मला असं म्हणायचे तुमच्या दोघांच्या भांडणात मी नवरा बायकोच्या भांडणात पडत नसतो. मी ब्रह्मचारी माणूस आहे. उत्तर सांगितलं मोकळं, ब्रह्मचारी माणूस आहे. रामाने सांगितलं हनुमंता अशी गंमत करू नको बाबा, खरं सांग काय सुंदर. मग आता तुम्ही चांगलं ऐकलं तर माझा दृष्टांत कळेल. बघा शेवटच्या वाक्याकडे येतो. दृष्टांतातल्या हनुमंतरायाने सांगितलं प्रभू आता खरं उत्तर सांगतो. तुम्ही म्हणता वेली सुंदर आहे, आई साहेब म्हणतात झाड सुंदर आहे. पण माझं उत्तर असं आहे वेलीही सुंदर नाही, झाडही सुंदर नाही. या झाडाच्या वेलीच्या सावलीत राहणारा मी हनुमंतराय तुमच्या दोघांपेक्षा सुंदर आहे. आता याचा लक्षार्थ ऐका. राम म्हणायचे वेली सुंदर आहे. मग आता उत्तर द्या वेली शब्द स्त्रीलिंगी पुरुषलिंगी का नपुंसकलिंगी? हा कसा लिंगी? स्त्रीलिंगी. तो वेली ते वेली
ती वेली राम म्हणायच्या सीते ती वेली सुंदर आहे याचा अर्थ माझ्यापेक्षा तो सुंदर आहे. आणि सीता म्हणायचं देवा मी कितीही सुंदर असले माझ्या सुंदरतेला कवडीचीही किंमत नाही. जर तुमचा आधार असेल तर मला किंमत आहे. माझ्यापेक्षा तुम्ही सुंदर आहे. सांगितलं देवा तुम्ही सुंदर नाही सीताही सुंदर नाही. मग श्रीराम जानकी मेरे सीने में मुझको कीर्ति नाम यश चाहिए. मुझको कीर्ति नाम चाहिए. राम के नाम का मुझको रस चाहिए. राम नाम को रस चाहिए. सच्चा आनंद ऐसे जीने श्री राम मुझको कीर्ति ना वैभव ना यश चाहिए. राम के नाम का मुझको रस चाहिए. सच्चा आनंद है ऐसे जीने श्री राम जानकी बैठे मेरे सीने में श्री राम. ए बाळा हनुमान चालीसा कोणाची पाठी हातोरी करा बेटा. हनुमान चालीसा कोणाची पाठी हातोरी करा. हनुमान चालीसा म्हणजे काय हीच कळलं नाही त्यांना. सगळ्यांना माझे हात जोडून विनंती आहे. महिला असो पुरुष असो बाल असो अबाल असो वृद्ध असो तरुण असो कोणी असो हिंदू धर्मात जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्याची हनुमान चालीसा पाठ असणं हे माणसाचं आद्य आणि धर्म कर्तव्य आहे. हे हिंदू धर्मातल्या लोकांनी काही लक्षात ठेवायचं. हनुमान चालीसा म्हणायला किती वेळ लागते माहिती आहे का बाळा. किती वेळ हनुमान चालीसा म्हणायला किती वेळ लागते. फक्त 2 ते 2.5 मिनिटं लागतात. किती मिनिटं. तुम्ही देवासमोर बसू नका आणि काही करू नका. आंघोळ झाल्याबरोबर सकाळी तुम्ही गंध लावताना कपडे घालताना केस विंचरताना तेल लावताना मेकअप करताना 1.5 ते 2 मिनिटांमध्ये 2.5 मिनिटांमध्ये हनुमान चालीसा होऊन जाते. जर परत माझे कधी कीर्तन आलं तर तुम्ही सगळ्या बाळांनी हनुमान चालीसा पाठ करून कीर्तनाला यायचं. करणार ना उद्यापासून हनुमान चालीसा पाठ. 2-5 दिवस युट्यूब वरती सगळ्यांनी हनुमान चालीसा ऐकायची आणि आठवड्यात सगळ्यांची हनुमान चालीसा पाठ झाली पाहिजे. आणि प्रत्येक शनिवारी गावातल्या सगळ्या तरुण मुलांनी आबाल वृद्धांनी लहान लेकरांनी हनुमंतरायाच्या मंदिरात येऊन प्रत्येक शनिवारी हनुमान चालीसा करायची. मी तर दर कीर्तनात सांगतो मला प्रत्येक कीर्तनात हनुमान चालीसाचा जागर होणं हे अत्यंत कर्तव्य आहे. हनुमान भक्ती जर तरुणपणामध्ये लहान वयात जर तुमच्यात निर्माण झाली ना तर जीवनभर परत धर्म जागवून हम सब एक बचावून कटावून सांगायची वेळच येणार नाही. तुम्हाला मतदान आलं की धर्म आठवतो. मतदान आलं इलेक्शन आलं की धर्म आठवतो. दिवसभर धर्माच्या गप्पा मारायचा रात्री त्यांनाच पहिला द्यायची. कसं व्हायचं आपण. हनुमान चालीसा पाठ असणं आपला प्रत्येकाचा आद्य कर्तव्य आहे. प्रत्येक शनिवारी माझा नियम आहे. लाजू नका. अजिबात कोणी लाजायचं काम नाही. अजिबात कोणी वाईट म्हणण्याचं कारण नाही. सगळ्यांनी एकत्रित येऊन एक 5 मिनिट हनुमान चालीसा म्हणणार असतात. फक्त 5 मिनिट काहीच नाही. प्रसाद वाटायचं नाही. 12 भांडण असलं कुठंच यायचं नाही. 7 म्हणजे 7ला यायचं हनुमान चालीसा म्हणायची. जय श्रीराम अखंड सनातन हिंदू धर्म की. बस आपल्या धर्माचा गजर करायचा हनुमंतरायाचं दर्शन घ्यायचं जेवायला घरी निघून जायचं. ज्यांचा आश्रय केवळ परमात्मा झालेला आहे त्याला उत्तम भगवत भक्त म्हणतात. वासुदेव केवलम. आणि म्हणून परमात्मा भगवत भक्त सर्वतोपरी भगवंतावरती प्रेम करतात. तर तो परमात्मा भगवत भक्तावरती प्रेम करतो. किती प्रेम करतो त्याचं उदाहरण अभंगाच्या पहिल्या चरणात.
कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु पडिय देह भाव पुरवे वासना अंतिते आपला पाशी संपूर्याच्या मधलं भजन घेऊन उर्वरित वेळेमध्ये अभंगाचं चिंतन पाहू सगळ्यांनी भजन करा. विडोपार देव होय गुरु प्रिय देव भाव पुरवी वासना अंतिते अपना पाशित नावे प्रस्तुत अभंगातून तुकाराम महाराज भगवत भक्ताचं लक्षण परमात्मा भक्तांवरती प्रेम करतो त्याचे काही लक्षण तुकाराम महाराज अभंगामध्ये सांगतात. अभंगाचा पहिला शब्द आहे माझ्या. काही शब्द आहे माझ्या माझं. संत दोघांनाच माझं म्हणतात. एक संत भगवंताला माझं म्हणतात नाही तर संत संतांना माझं म्हणतात. संत दोघांनाच माझं म्हणतात. बाकी तिसऱ्या कोणत्याही व्यक्तीला आणि वस्तूला संत माझं म्हणत नाहीत. म्हणतील माझं तर एक परमात्मा नाहीतर परमात्म्याचे भक्त संत दोघांनाच माझं म्हणतात. एक देव माझा, दोन संत माझे. ते सगळ्यांना माझं म्हणत नाही, दोघांनाच माझं म्हणतात. आपलं आपलं कसं? आपलं फक्त देव संत माझं नाही, बाकी सगळं माझं. सगळं माझं. आता तुम्हाला मंडळीला माहिती असेल नसेल, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये खूप मोठे संत होऊन गेले, विद्वत रत्न होऊन गेले, खूप ब्रह्मज्ञानी श्री रंगनाथ गुरुजी परभणीकर. ते मूळ परभणी जिल्ह्यातले होते, पंढरपूरला स्थायिक असायचे. गुरुजी काय म्हणायचे माहिती आहे का? माणसाचा स्वभाव असतो हे बोलत चला की हे माझं, ते माझं, आई वडील बायको मुलगा मुलगी माझी, संसार माझा, घरदार माझं. ते गुरुजींचे शब्द आहेत. मला पुढचं महत्वाचं वाक्य बोलायचं, क्षमा मागून बोलतो, कोणी वाईट वाटून घेऊ नका. सगळं सगळं माझं. घर माझं, पैसा माझा, मुलगी माझं, अमुक माझं, तमुक माझं, हे सगळं माझं. एका श्रीमंत माणसाने मला शेतामध्ये घेऊन गेला. श्रीमंत माणूस त्याने सांगितलं महाराज हे सगळं हे दिसतंय ना, हे सगळं हे सगळं आपल्या मुलीचं सगळं दिसतंय. वडिलांचं काही नव्हतं मला, हे सगळं माझं. मी त्याला म्हटलं वडिलांचं काहीच नव्हतं, हे सगळं तुम्ही तरी जेवण करून जावा, जेवण करून तुम्ही न करायला जेवण करून जावा. गुरुजी काय म्हणायचं माहितीये? त्या माणसाने आम्हाला शेतामध्ये नेलं नसेल. महाराज शेती माझी, गाडी माझी, नोकर माझं, समोरून कुत्रा पळत आला. कळतंय का नाही तुम्हाला? कुत्रा पळत आला, त्याने सांगितलं महाराज कुत्रा माझा. उदाहरण संपलं. क्षमा मागून बोलतो, संतांच्या शब्दात कोणी वाईट वाटून घेऊ नका. कुत्रा माणसाचा की कुत्रीचा? विठ्ठल. संतांचे शब्द असतात, भेटले तर हृदयाला लागतात आणि कळाले तर माणसाचा बुद्धा होतो. संत दोघांना माझं म्हणतात. एक संत भगवंताला, दोन संत संतांना. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. माझे माहेर पंढरी आहे भीमरेच्या बाप आणि आई. माझी विठ्ठल रखुमाई, माझी बहीण
चंद्रभागा करीतसे पापभंगा एका जनार्दनी शरण करी माहेराची आठवण करी माहेराची आठवण माझे माहेर पंढरी आहे भीम पंढरी माझे माहेर साजन माझ्या मनाला गोचंद संत भगवंताला दोन संत संतांना माझं व्यवहारिक दृष्टीने उदाहरण आम्ही किलगरामध्ये सांगत असतो. रोजचं नेहमीचं उदाहरण आहे माझं. आपल्या देशामध्ये एक भरतृहरी नावाचा राजा होऊन गेला. लक्षपूर्वक आहे का? उदाहरण माझं या शब्दाबद्दल सांगतोय. भरतृहरी नावाचा राजा होऊन गेला. एका संताने तपश्चर्या केली, त्यांना फळ मिळालं. फळ खाल्लं तर दीर्घ आयुष्य प्राप्त होतं. साधूने विचार केला, मी फळ खाल्लं तर काय उपयोग आहे, मी जिवंत राहिलो जास्त दिवस तर काय उपयोग आहे, आपला राजा चांगला आहे, उत्तम कार्य करतो, त्याला नेऊन दिलं तर राज्य सुखी होईल. साधूने फळ घेतलं. दृष्टांत पहिल्यापासून ऐका, माझं कीर्तन संपत आहे बघा, 10 मिनिटं फक्त माझ्याकडे शिल्लक राहिलेत. दृष्टांत लक्षपूर्वक पहिल्यापासून ऐका. साधूने फळ घेतलं, राजाकडे आले. राजन फळ घ्या, परिणाम खाल्लं तर दीर्घायुष्य मिळेल. राजाने फळ घेतलं. महाराज तुम्ही गेल्यानंतर मी खातो. शिट्टे मारतो. महाराज तुम्ही गेल्यानंतर मी खातो. साहेब साधू निघून गेले. राजाने विचार केला, हे फळ जर मी खाल्लं दीर्घायुष्य प्राप्त होईल तर काय उपयोग आहे. माझं स्वतःवर पण प्रेम नाही, एवढं माझ्या राणीवरती प्रेम आहे. कोण म्हणाला? राजा म्हणाला, स्वतःवर पण प्रेम नाही, एवढं माझ्या राणीवरती प्रेम आहे. राजाने ते फळ राणीला दिलं. काय होईल खाल्लं तर दीर्घायुष्य होईल. राजन तुम्ही निघून जावा, मी फळ खाते. राजा निघून गेला. राणीने विचार केला, मी फळ खाल्लं दीर्घायुष्य मिळालं तर उपयोग काय. का? राणीचं प्रेम राजावरती नव्हतं, प्रधानावर होतं. कोणावरती होतं? प्रधानावर होतं. राजाने फळ घेतलं, प्रधानाकडे गेले, सांगितलं, प्रधानजी तुमच्यासाठी तुमच्या प्रेमापोटी हे फळ मी तुम्हाला आणले. प्रधानजीने सांगितलं, हरकत नाही, तुम्ही निघून गेलात राणी साहेब की मी फळ खातो. प्रधानजीने फळ हातामध्ये घेतल्याने विचार केला, राणीचं प्रेम माझ्यावर आहे, पण माझं प्रेम कुठं राणीवर आहे. प्रधानाचं प्रेम एका वेश्येवरती होतं. जागेत का तुम्ही? गेले काय तुम्ही? प्रधानाचं प्रेम एका वेश्येवरती होतं. वेश्येकडे फळ घेऊन गेल्यानं सांगितलं, खाल दीर्घायुष्य. वेश्येनं फळ हातामध्ये घेतलं. लक्षपूर्वक ऐका. वेश्येच्या मनामध्ये सद्बुद्धी निर्माण झाली. अशी सद्बुद्धी पूर्वी एका वेश्येच्या मनामध्ये निर्माण झाली होती. वेश्येच्या मनात सद्बुद्धी निर्माण झाली. महाराज दत्तात्रेयांनी त्या वेश्येला गुरु मानलं. पिंगळा नावाची वेश्या होती. पिंगळा नावाची वेश्या होती. भगवान दत्तात्रेयांनी तिला गुरु मानावं. वेश्येला सद्बुद्धी निर्माण झालेली, विचार करू लागली. फळ खाल्ली, दीर्घायुष्य मिळाले तर उपयोग काय. लोक येतात, पैसा माझ्यावरती फिरतात, उपभोग घेतात, भोग घेतला की लोक निघून जातात. काय मी जिवंत राहून तरी फायदा काय. आपण एक काम करू, मी जिवंत राहण्यापेक्षा आपल्या राज्याचा राजा चांगला आहे, त्याला फळ घेऊन देऊ. जिथे आहेत का तुम्ही? आपल्या जागे आहेत का तुम्ही? त्याला फळ निघून देऊ. वेश्येने फळ घेतलं, राजाकडे आली. राजाला सांगितलं, राजा क्षमा करा, राजाकडून घ्यायचं असतं पण तुम्हाला द्यायला आले अधिकार नाही. माझा मी एक सामान्य वेश्या जीवन जगते, तुम्हाला काहीतरी देण्याकरता आले. काय आहे? राजाने फळ प्राप्त झाले, खाल्लं तरी दीर्घायुष्य होते. राजाने विचारलं, परत सांग. काय बोलली? परत सांग. काय वाक्य बोलली? फळ आहे राजन, खाल्लं तरी दीर्घायुष्य प्राप्त होते. फळ कुठे? हे काय फळ आहे? राजाने विचार केला, फळ पण बघितल्यासारखं वाटतंय, वाक्य पण ऐकल्यासारखं वाटतंय. राजा म्हणाला, मी आता मरून आहे तर दीर्घायुष्य होऊ. तुला कोणी फळ आणून दिलं तेवढं सांग. राजन
प्रधानजीचं माझ्यावर प्रेम आहे. प्रधानाला बोलला, प्रधानजी समोर आल्याला सांगितलं, प्रधानजी तुम्ही वेश्याला फळ दिले, हो. तुम्हाला कोणी फळ आणून दिलं? प्रधानजीने सांगितलं, राजन तुम्ही मारलं तरी चालते पण आता नाही. राजाने सांगितलं, प्रधाना काही झालं तरी चालेल पण खोट बोलायचं. कॉफी केली तर चालेल, मी चहा पितच नाही, कॉफी चालते मला. खोटं बोलायचं. राजन प्रधानचा खरं सांग. क्षमा मागून प्रधानजीने सांगितलं, राजन क्षमा करा पण राणीचं तुमच्यावर प्रेम नाही, माझ्यावर राणीने फळ मला. काय वाटलं असं राजा? काय वाटलं असं? रात्रंदिवस काबाड कष्ट केला. जगाचा राजा, पृथ्वीचं सामर्थ्य ज्या राजाकडे होतं, ज्या बायकोवरती नितांत प्रेम केलं, त्या बायकोवरती माझ्यावर प्रेम नाही. राजाला बोलवून घेतलं. काय केलं असं वाटतंय तुम्हाला? मारला असेल का राणीला? शिक्षा केली असेल का राणीला? कर्म भोगला असेल का राणीला? राजा विचारी होता. राजाने विचार केला, राणीला समोर बोलवून घेतलं, ते फळ आपल्या हातामध्ये घेतलं आणि राजाच्या मुखातून शब्द बाहेर पडले, दिक्तांच तंच मदनंच इमांच मांच. फळाचाही धिक्कार असो, प्रधानाचाही धिक्कार असो, मदनंच म्हणजे कामाचाही धिक्कार असो, तांच म्हणजे तुझा राणीचाही धिक्कार असो, आणि ज्या राणीवरती जीवनभर प्रेम करत राहिलो, त्या राणीचं माझ्यावर प्रेम आहे का नाही हे माहित नसताना सुद्धा, राणीचं प्रेम माझ्यावर नसताना सुद्धा या राणीवरती प्रेम करत राहिलो, म्हणून स्वतःचाही राजाने धिक्कार करून घेतला, राज्याचा त्याग केला, अरण्यात गेला, तपश्चर्या केली, देवाची प्राप्ती करून घेतली. उदाहरण संपलं. हे ज्याला कळालं त्याला आजचं कीर्तन सार्थक झालं. माझं कुणाला म्हणावं एवढं माणसाला कळावं. मी कुणावरती प्रेम करतोय, तो माणूस माझ्यावरती प्रेम करतोय का नाही याची माणसाला कुठेतरी अनुभूती मिळाली पाहिजे. मी कुणावर प्रेम करतोय याचा अर्थ माझ्यावरती कोणीतरी प्रेम करणारं असलं पाहिजे. प्रेमाची व्यापकता संत वाङ्मयाने जेवढे सांगितलं ना तेवढी कोणीच सांगितलेली नाही. महाराज कोणीच सांगितलेलं नाही. तुम्हाला माहिती असेल कदाचित लैला मजनूची थोडी प्रसिद्ध होते बघा आपल्याकडे. लैला मजनू माहिती आहे? माहिती आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. तुम्ही फक्त खोटं बोलायला लागला, सगळ्यालाच माहिती आहे. राजाने विचारलं, तुला काय पाहिजे? मला काही नको राजन, मला फक्त लैला पाहिजे, मला काहीच नको लैला. आणि त्या राजाने लैलापेक्षा सुंदर स्त्रिया मजनूच्या समोर आणून उभ्या केला. राजाने विचारलं, बोल आता तुला काय पाहिजे? याच्यातली कोणती लैला आहे? राजाने सांगितलं, मजनूने सांगितलं, राजन क्षमा करा, लैलापेक्षा सुंदर आहे पण लैला सारखं नाही. ह्याला प्रेमाची अनुभूती म्हणतात. त्याचं उदाहरण आज आपल्याकडे अभ्यासकांनी ग्रंथामध्ये केलेलं दिसून येतं. प्रेम व्यापक शब्द आहे महाराज. नारदांचं सूत्र आहे, अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम. स्पष्ट झालं, प्रगट झालं. प्रेम कधी शब्दाने व्यक्त होत नसतं. माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणलं की समजायचं काहीतरी घोटाळा आहे समजायचं. प्रेम व्यक्त होत नाही. रामकृष्ण परमहंस म्हणून साधू होऊन गेले, जे विवेकानंदांचे गुरु होते, ते रामकृष्ण परमहंसांनी व्याख्या केली प्रेमाची. 4 नेत्र असतात पण नजर एक असते, त्याला प्रेम म्हणतात. 4 हात असतात पण कार्य एक असतं, त्याला प्रेम म्हणतात. 4 पाय असतात पण ध्येय एक असतं, त्याला प्रेम म्हणतात. ज्याला कळालं त्याचं कीर्तन सार्थक झालं. आता हे फक्त प्रगट करून सांगत नाही, तुम्ही समजून जा. माझं कुणाला म्हणावं, संतांनी त्याची व्यापकता शब्दाच्या माध्यमातून आपल्या समोर प्रगट केली. माझ्या विनोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. परमात्मा प्रेम करतो म्हणजे नेमकं काय करतो? भक्ता करता गुरु होतो आणि भक्तांकरता देवही होतो. संत आणि भगवंत कोणत्याही पद्धतीने वेगळे नसतात. जे देव असतात तेच संत असतात. देव ते संत, देव ते संत.
देव आणि संत वेगळे आहेत. दिसायला जरी शरीराने दोन वेगळे असले तरी असायला मात्र एकच असतात. माणसाला डोळे किती आहेत? किती डोळे? बच्चे कंपनी द्या बघताना डोळे किती? डोळे दोन आहेत. नजर उजव्या डोळ्याला उजवून डाव्या डोळ्याला डावे दिसते का तुम्हाला? दोन डोळे आहेत पण नजर. कान किती आहेत? ऐकण्याची श्रवण शक्ती एकच आहे. उजवा कान असो का डावा कान असो, कान जरी दोन असले तरी ऐकण्याची शक्ती एक आहे. हात दोन आहेत पण टाळी एक असते. पाय दोन आहेत, चालण्याची क्रिया. कल्पना करा, ज्ञानोबाने अमृतानुभवामध्ये एक उदाहरण दिलेलं आहे. तुमच्या उजव्या हातामध्ये एक गुलाबाचं फूल दिलं, तुमच्या डाव्या हातामध्ये एक गुलाबाचं फूल दिलं. किती फुलं आहेत? एक उजव्या हातात आणि एक फूल दोन आहे पण येणारा सुगंध एकच. दोन डोळे आहेत पण दिसण्याची क्रिया एक आहे. कान दोन आहेत पण ऐकण्याची क्रिया एक आहे. पाय दोन आहेत पण चालण्याची क्रिया एक आहे. हात दोन आहेत, टाळी वाजवण्याची क्रिया एक आहे. गुलाब फुलं दोन आहेत, सुगंध एक आहे. तसं देव आणि संत दिसायला वेगळे असले तरी असायला एकच आहे. दोघांच्या संबंधाने विचार केला तर परमात्मा त्या भगवत भक्तांची काय इच्छा पूर्ण करतो? वासना